सरकार काँग्रेसनं कांद्यासाठी पाडलं सभापती महोदय। म्हणजे आपण पाहतोय का आज जे कांद्यावर बोलतंय काँग्रेसवाले त्यांनी हे सरकार अटल बिहारीच्या काळात कांद्याचे भाव वाढले म्हणून पाडले गेले। तुम्हाला माहित आहे कशी दुपट्टी भावना आपण पाहतोय का सत्तेत आलो का सोयीचं बोलायचं सत्तेच्या बाहेर आलं का पुन्हा शेतकऱ्याच्या बाजूने बोलायचं हा धंदा सुरू आहे हा थांबला पाहिजे। आता कांद्याचे भाव कमी झाल्यावर साधा ग्रामपंचायतचा सरपंच पाळू शकत नाही अशी अवस्था आहे। आता मंत्री महोदयाने मस्त उत्तर दिलं का आम्ही प्रोसेस करतो तसं करतोय खूप खूप व्यवस्थित दिलं। तुम्ही सांगा तुमच्यावर दडपण आहे का नाही का कांद्याचे भाव वाढू द्यायचे नाही हे तुमच्यावर दडपण असतं का नाही हे स्पष्ट सांगा सत्य सांगा। लक्षात घ्या का कांद्या खाणाऱ्याचा विचार जास्त होतं कोणाचाही सरकार असू दे कांदा खाणाऱ्याचा विचार जास्त होतं अध्यक्ष सभापती महोदय पिकवणाऱ्याचा कमी होता आणि हे देशात अशीच अवस्था आहे। एका पिकाची नाही दुसरे पीक केलं तर असंच आहे। खाणाऱ्याचा विचार होतो कारण त्याचा आवाज आहे आणि पिकवणाऱ्याचा आवाज नाही आहे तो जाती धर्मात गुंतला आहे। आणि मग कोणाचंही सरकार असू दे प्रश्न तुरीच्या बाबतीत माझं असं म्हणणं आहे का हा जो नाफेडवाला आहे या नाफेडनं अधिकारी आणि व्यापारी गब्बर केले आहे। तुम्हाला माहित आहे याच्यावर कुठलीही कारवाई तुम्ही केली नाही। अनेक करप्शन आम्ही पाहतो 10 वर्षात नाफेडनं सगळ्यात जास्त करप्शन केलं सगळ्यात जास्त अधिकाऱ्याचे घर भरले सगळ्यात जास्त व्यापाऱ्याचा कांदा खरेदी केला। त्याच्यावर काय कारवाई करणार आहे? चांदवड मधल्या एका संस्थेमध्ये शेतकऱ्याचा कांदा आम्ही पाहतो झाले पाहिजे तर व्यापाऱ्याचा कांदा उतरवला रंगेहात पकडला अजूनही कारवाई नाही। कधी कारवाई करणार तुम्ही? का असं सोडताय? म्हणजे शेतकऱ्याच्या नावानं जर नाफेडचा अधिकारी पैसे खात असन व्यापारी पैसे खात असन अधिकारी पैसे खात असन आणि नाव आम्ही पाहतोय शेतकऱ्याचं होत असेल तर चुकीचं आहे। तुमच्यासारखा मंत्री असताना मला वाटते फुटबॉलासारखा उडवला पाहिजे। हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे का सभापती महोदय दुसरा प्रश्न असा आहे का हा सगळ्यासाठी लागू आहे? तुम्ही सांगतोय उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद खरा अर्थ निर्माण केली पाहिजे। प्रश्न विचारा डायरेक्ट। मी तेच विचारतोय उत्पादन खर्च अर्धा तास झालं डेव्हलप झालेलं उत्पादन खर्च कमी होत नाही आणि भावही देत नाही। एकतर भाव द्या नाहीतर उत्पादन खर्च कमी करा दोन पैकी एक केलं पाहिजे। म्हणून माझा असा प्रश्न आहे का याला एमआरजीएस पाशी जोडता आलं पाहिजे सगळ्या पिकाला। काल आम्ही तेच प्रश्न विचारला का उत्पादन खर्च कमी केला तर भाव मागणीचा विषय संपतं मार्केटच स्थिर राहतं आणि खर्च कमी आला म्हणजे भाव सुद्धा भेटतं। म्हणून पीक पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मधून मजुरीचा खर्च जर दिला तर हा प्रश्न मिटू शकते। त्यासाठी आपण काय उपाययोजना करणार? मंत्री महोदय आमचे